सुद्धा दिल्या जातात आणि त्यासोबत झालाय मुंबईतल्या मोर्चात सहभागी झालाय लोकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळतो। अगदी बरोबर आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एका आरोपीची अद्यापही अटक न होणं यामुळे हा आक्रोश वाढत आहे आणि त्याचबरोबर सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीत झालेला मृत्यू ह्या दोन्ही गोष्टींमुळे सर्वसामान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती असंतोष आहे। आपण जर बघितलं तर सैफ अली खानवर हल्ला करणारे आरोपी 2 दिवसात पकडले जातात। ते पकडणंही गरजेचं होतं, मात्र हे आरोपी कुठेतरी 45 दिवसापासून मोकाट आहेत। काय वाटतं, राजाश्री मिळतो आरोपींना? नाही, म्हणूनच हा शासनाला जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने हे जनाक्रोश मोर्चे निघत आहेत की इथे नेमकं कुठल्या तपास यंत्रणांचं शैथिल्य याला कारणीभूत आहे। आता बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासूनचे जे ते हत्या प्रकरणाचे, खुना प्रकरणाचे जे प्रकरणं बाहेर येत आहेत, एवढे दिवस जे ते पुन्हा दाबून ठेवले, तर काय वाटतं? नाही, मग असं जर असेल ना तर तो कायदा हातात घेण्याचा आणि तो कायदा नुसता हातातच घेण्याचा नाही तर तो धाब्यावर बसवण्याचा प्रकार आहे आणि ह्या सगळ्या असामाजिक तत्वांचा किंवा ह्या वृत्तीचा वेळीच नायनाट झाला पाहिजे। आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्यानंतर राज्यभरात मोठा रोष पाहायला मिळालं। त्यानंतर जे ते आरोपींनी केलेली कारनामे पुढे येताना पाहायला मिळतात। खरं तर एवढे दिवस जे आहे ते ही यंत्रणा कोण जोपासत होतं, काय वाटत होतं या यंत्रणेबाबत? नाही, आता हे खरं तर पोलीस प्रशासनाने ह्याचा जाब द्यायला पाहिजे। जर पोलीस प्रशासनाने जर असं कुणाच्या दबावाखाली काम केलेलं असेल किंवा अशी प्रकरणं उघडकीस येत असतील तर त्याच्यामध्ये त्या वेळेला कारवाई का झाली नाही, मला वाटतं हे जिल्हा पोलीस प्रशासनाने याचं उत्तर द्यायला हवंय। एक महत्त्वाचा बदल झाला आहे आता, तो म्हणजे अजित पवार जे आहे ते बीडचे पालकमंत्री झालेत। आता काय वाटतं, बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत निघेल?